नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? मजेत आहात ना? तर मजेतच राहा व मजेमध्येच आपण गणित या विषयाचा अभ्यास करूयात बेटा. आपल्याला सराव संच 4.2 मधला प्रश्न चौथा या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे. या प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला 5 उपप्रश्न शिकायचे आहेत बेटा. हे सर्व उपप्रश्न आपण या ठिकाणी शिकणार आहोत. हे सर्व भाग आपण शिकण्याच्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या एस कदम सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून बेलचं बटन क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल बेटा. मग आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपण सोडवायचा आहे. काय सांगितलंय? चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या कोन ए व कोन बी च्या मापांचे गुणोत्तर 5:4 आहे. तर कोन बी चे माप काढा बेटा. मग चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे सांगितलंय. तो आपल्याला अगोदर गुणधर्म या ठिकाणी लिहून घेऊयात, ती माहिती अगोदर लिहून घेऊयात. चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. मग समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय असतो बेटा? त्या गुणधर्माचा आपणास या ठिकाणी वापर करायचा आहे. समांतरभुज चौकोन सांगितला आणि कोन ए व कोन बी. मग कोन ए बी सी डी म्हटल्यानंतर हा कोन ए असेल समजा, तर इकडचा कोन काय असेल? बी असेल. याला लगतचा कोन असेल. मग हे दोन कोन काय असतात बेटा? हे अंतर कोन असतात. म्हणजेच ह्या दोन समांतर रेषा असतील आणि या दोन समांतर रेषांना छेदणारी ही छेदिका आहे समजा. मग छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले हे काय असतील? अंतर कोन असतील. मग ह्या अंतर कोनांच्या मापांची बेरीज किती असते बेटा? 180 अंश असते. हा गुणधर्म आपण समांतरभुज चौकोनाचा शिकलेला आहे. मग इथं आपण तो लिहू शकतो. म्हणजेच कसं लिहायचं? कोन ए अधिक कोन बी, माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर आहे किती बेटा? 180 अंश. कारण हे काय आहे? तर अंतरकोन आहेत. काय आहेत? अंतरकोन. अंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते बेटा? 180 अंश असते. हा गुणधर्म आपणास माहित आहे. मग 180 अंशांच्या मापांची बेरीज आहे आणि कोन ए चं माप आणि कोन बी च्या मापाचं गुणोत्तर 5:4 सांगितलं बेटा. मग गुणोत्तर 5:4 सांगितलेलं आहे. म्हणजेच कोन ए व कोन बी चे माप समजा एक्स च्या पटीमध्ये आहेत असं आपण समजूयात. समजा कोन ए व कोन बी ची मापे एक्सच्या पटीत आहेत. एक्सच्या समान पटीत आहेत म्हणा किंवा पटीत आहेत. मग समान पटीत असतील तर कसं होईल? आपल्या उदाहरणातील माहितीनुसार म्हणून काय सांगितलंय? 5:4 सांगितलं. म्हणून 5x अधिक 4x बरोबर आहे किती येते बेटा? 180 अंश. म्हणजेच कोन ए ची समानपट 5x झाली आणि कोन बी ची समानपट 4x झाली या ठिकाणी. मग 5x अधिक 4x किती होते बाळांनो? 180 होते. 180 अंश होते. म्हणजेच 5x अधिक 4x किती बेटा? 9x बरोबर आहे 180 अंश. म्हणून x बरोबर आहे 180/9. 180/9. मग 180 ला 9 ने भागलं तर कितीचा भाग येते? 9 दोन्ही 18 आणि 0 ला 0चा भाग म्हणजेच 20 अंश येते. म्हणून x बरोबर किती बेटा? x बरोबर आहे 20 अंश. ही किंमत आपणास या ठिकाणी प्राप्त झाली. पण x ची किंमत प्राप्त करणं आपला उद्देश नाही, तर आपल्याला कोन बी चं माप काढायचं आहे. मग कोन बी बरोबर किती आहे बेटा? कोन बी बरोबर आहे 4 सांगितलेलं आहे या ठिकाणी. 5:4 म्हणजेच 4x होते. म्हणून कोन बी बरोबर आहे 4x बरोबर आहे 4 गुणिले 20 बरोबर आहे 80 अंश. आणि जर समजा आपल्याला कोन ए चं माप विचारलं असतं तर आपण कोन ए चं सुद्धा माप काढलं असतं. कोन ए बरोबर आहे किती आहे बेटा? 5x. आपण इथे लिहून घेऊयात. 5 गुणिले 20 बरोबर आहे 100 अंश. आपल्याला विचारलं नाही पण आपण इथे या ठिकाणी काढून घेतलेलं आहे बेटा. समजा कोन ए व कोन बी ची मापे एक्सच्या पटीमध्ये आहेत. म्हणून कोन ए बरोबर आहे 5x आणि कोन बी बरोबर 4x असंही आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी लिहू शकतो. आपण इथं लिहिलेलं नव्हतं, लिहिलं तरी चालते. मग इथं कोन ए बरोबर आहे 5x आणि कोन बी बरोबर आहे 4x लिहिलं. म्हणून 5x अधिक 4x बरोबर आहे 180 अंश. हे आपण या उदाहरणाद्वारे या ठिकाणी सोडवलेले आहे बेटा. मग आता पुढचा प्रश्न आहे. अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. 5 वर्षांचा त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होईल. तर त्यांची आजची वय काढा. मग अल्बर्ट आणि सलीमचं वयाचं गुणोत्तर सांगितलं 5:9. समजा अल्बर्ट व सलीम यांचे वय एक्सच्या पटीत आहेत.
समजा अल्बर्ट व सलीम यांची वये यक्षच्या समान पटीत आहेत. यक्षच्या समान पटीत असं मानायचं आपण. मग काय होते, म्हणून अल्बर्टचे वय, म्हणून अल्बर्टचे वय, अल्बर्टचे आजचे वय मला वाटल्यास अल्बर्टचे आजचे वय, अल्बर्टचे आजचे वय किती सांगितलं, 5/9 म्हणजेच 5x व सलीमचे आजचे वय, सलीमचे आजचे वय बरोबर आहे. काय होते बेटा, 9x होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3/5 होईल. मग 5 वर्षानंतर अल्बर्टचं वय काय होईल बेटा, मग 5 वर्षानंतर अल्बर्ट व सलीमचे वय, पाच वर्षानंतर अल्बर्ट व सलीमचे वय. मग 5 वर्षानंतर अल्बर्ट व सलीमचं वय काय होईल बेटा, 5x अधिक 5 आणि सलीमचं वय काय होईल, 9x अधिक 5 होईल अनुक्रमे. म्हणजेच अल्बर्टचं वय 5x अधिक 5 आणि सलीमचं वय 9x अधिक 5, म्हणजे या वयामध्ये 5 मिळवावे लागतील. मग ते काय होईल, त्या अल्बर्ट व सलीमचं अनुक्रमे वय होईल बेटा. मग त्यांच्या वयांचे गुणोत्तर सांगितलं 3/5. मग ह्यांचं गुणोत्तर किती सांगितलेलं आहे, 3/5 सांगितलेलं आहे. म्हणून उदाहरणातील माहितीनुसार, उदाहरणातील माहितीनुसार काय सांगितली माहिती, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर, मग हे गुणोत्तर आपण लिहून घेतात बेटा, 9x अधिक 5 बरोबर आहे किती सांगितलं, 3/5 सांगितलं. मग हे 3/5 लिहिलं. मग 3/5 लिहिल्यानंतर याचा या ठिकाणी काय होईल, तिरकस गुणाकार होईल. म्हणून 5 कंसामध्ये 5x अधिक 5 बरोबर आहे 3 कंसामध्ये 9x अधिक 5. मग 5 किती बेटा, 25x अधिक 5 25 बरोबर आहे 9 त्रिक 27x अधिक 3 15 होते मुलांनो. मग हे काय करायचं, 27x इकडे ठेवायचं आणि 25x अधिकचं पलीकडून काय होते, वजा होते. आणि हे अधिक 25 मध्ये हे अधिक 15 जे आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे, यांची अलीकडे आलं तर काय होईल, याची वजाबाकी होईल बेटा. मग याला कसं लिहिता येईल, म्हणून 25 वजा 15 बरोबर आहे 27x वजा 25x. मग 27x वजा 25x किती राहतात, 2x राहतात. आणि 25 वजा 15 किती होतात बेटा, 10 होतात. 10 बरोबर 2x. म्हणून x बरोबर आहे, गुणाकारामध्ये 2 काय होईल, 10च्या भागाकारामध्ये येईल बेटा. म्हणजेच 10 भागिले 2 बे 1 बे बे पंचे 10 होते बेटा. बे 1 बे आणि बे पंचे 10. म्हणून x बरोबर 5. म्हणजेच तर त्यांची आजची वय काढा. म्हणजेच अल्बर्टचं आजचं वय, म्हणून अल्बर्टचे आजचे वय बरोबर आहे काय होते, x ची किंमत किती निघाली बेटा, 5 निघालेली आहे बरोबर. 5x अल्बर्टचं वय आहे. मग बरोबर 5x बरोबर आहे 5 गुणिले 5 बरोबर किती आलं वय, मग अल्बर्टचं 25 वर्ष आलं मुलांनो. आणि सलीमचे आजचे वय, सलीमचे आजचे वय, सलीमचं वय किती आहे बेटा, 9x आहे बरोबर. 9x बरोबर आहे 9 गुणिले 5 बरोबर आहे किती बेटा, 45 वर्ष. अशा प्रकारे हा आपण प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवलेला आहे. लगेच आपण पुढचे प्रश्न सोडूयात. तर मुलांनो, तिसरा उपप्रश्न आहे या ठिकाणी, एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3:1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे. तर आयताची लांबी व रुंदी काढा.
तर आयताची लांबी व रुंदी समजा यक्षच्या समान पटीमध्ये आहे असं मानूयात. समजा आयताची लांबी व रुंदी, आयताची लांबी व रुंदी यक्षच्या समान पटीत आहे. मग यक्षच्या समान पटीत सांगितलं आणि उदाहरणामध्ये काय सांगितलं, गुणोत्तर 3:1 सांगितलं बाळांनो. म्हणून आयताची लांबी बरोबर किती समजायची मग आता 3 गुणिले x म्हणजेच 3x होते व आयताची रुंदी बरोबर आहे 1 म्हणजेच x होते फक्त. मग या ठिकाणी आयताची परिमिती किती सांगितली बाळांनो, 36 सेंटीमीटर सांगितली. मग आयताची परिमितीचं आपण सूत्र लिहूया त्या ठिकाणी. म्हणून आयताची परिमिती बरोबर सूत्र काय बेटा, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, 2 कंसामध्ये L प्लस B असंही आपण म्हणू शकतो. मग यालाच आपण कसं लिहू शकतो, 2 कंसामध्ये लांबी किती आहे मुलांनो, 3x आहे आणि रुंदी किती आहे, x आहे बेटा. म्हणजेच 2 कंसामध्ये 3x आणि x किती होतात बेटा, 4x होतात. मग 2 गुणिले 4x बरोबर आहे किती होते, 8x. मग परिमिती किती सांगितली इकडं, 36 सेमी सांगितले बेटा, 36 सेंटीमीटर परिमिती सांगितलेली आहे. मग 36 बरोबर 8x येते. मग म्हणून x बरोबर काय येते या ठिकाणी, 36/8 येते. x बरोबर आहे 36/8. मग 36/8, 8 न या 36 ला भागत नाही, 4 न भागूयात, 4 1 4, 4 2 8. मग 4 8 32, 4 9 36, 9/2 येते. मग 9 ला जर 2 न भागले बेटा तर बेचोक 8 येते आणि 9 मधून 8 गेले, 1 उरला या ठिकाणी. मग 1 उरल्याने या 1 च्या पुढे 0 द्यायचा आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं. मग 2 पंचे 10 होतात म्हणजे 4.5 सेमी. म्हणून x बरोबर आहे 4.5 आला बेटा. मग x बरोबर 4.5 तर आयताची लांबी बरोबर किती आहे मग आता, म्हणून आयताची लांबी बरोबर आहे 3x म्हणजेच 3 गुणिले 4.5 बरोबर आहे. 3×5 15, 5 हाताला 1 3 चौक 12 आणि 1 किती बेटा 13.5 सेमी. आणि आयताची रुंदी किती आहे बेटा, x येईल. x म्हणजेच किती आले या ठिकाणी 4.5 सेमी. हे आपलं उत्तर प्राप्त होईल. म्हणजेच लांबी आली 13.5 सेमी आणि रुंदी आलेली आहे 4.5 सेमी आलेली आहे बेटा. अशा प्रकारे हे आपण गणित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 संख्यांचे गुणोत्तर 31:23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा. मग समजा ह्या संख्या कशाच्या पटीत आहेत, यक्षच्या समान पटीत आहेत. समजा त्या संख्या यक्षच्या समान पटीत. पहिल्यांदा हे वाक्य लिहून टाकायचं बेटा, म्हणजेच आपल्याला गणित करणं सोपं जाते. यक्षच्या समान पटीत सांगितलेलं आहे गुणोत्तर असं समजायचं, यक्षच्या समान पटीत आहेत. म्हणून त्या संख्या बरोबर आहे 31x आणि 23x. मग त्यांची बेरीज 216x सांगितली बेटा. म्हणून उदाहरणातील माहितीनुसार असं लिहू शकता आपण, एक वाक्य किंवा सरळ लिहू शकता. उदाहरणातील माहितीनुसार काय सांगितली उदाहरणामध्ये माहिती, या दोघांची बेरीज सांगितली 216. मग 31x अधिक 23x बरोबर आहे 216. मग 31 आणि 23 ची बेरीज किती होते बेटा, 3 आणि 1 4 होतात आणि 3 आणि 2 किती होतात 5 होतात. 54x बरोबर आहे 216. म्हणून x बरोबर आहे 216/5.
54 या दोन्ही संख्यांना आपल्याला या ठिकाणी 9 न भाग जातो, 9 आपण भागू शकतो. 9 5 45, 9 7 54 आणि 9 2 18. मग 21 मधून 18 गेले, 3 उरले, इथे झाले 36. 9 चौक 36, 24/4 आलं. मग या 24 ला परत जर 24/6 आलं, 24 ला जर परत 6 न भागलं तर 6 1 6 6 चौक 24, म्हणजेच 4 हे उत्तर आलेलं आहे बेटा. म्हणून x बरोबर आहे 4 हे असं आपण लिहू शकतो. मग x बरोबर 4 असेल तर पहिली संख्या काय येईल मग आता? म्हणून पहिली संख्या, दोन संख्यापैकी पहिली संख्या समजा, पहिली संख्या किती आहे बेटा? 31x आहे. म्हणून पहिली संख्या बरोबर आहे 31x बरोबर 31 गुणिले 4 बरोबर आहे 4 1 4 आणि 3 चौक 12 म्हणजेच 124 ही पहिली संख्या येते बाळांनो. आणि दुसरी संख्या काय येते? व दुसरी संख्या काय येते मित्रांनो? 23x. म्हणजेच या 23 आणि x चा गुणाकार करायचा, म्हणजेच x ची किंमत किती निघाली बेटा? 4 ही किंमत निघाली. 23 2 46, 23 3 69, 23 चौक 92 हे उत्तर येते. मग 124 आणि 92 या दोन संख्या आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. या दोघांची बेरीज 216 येते का बघा. 124 आणि 100 224, 224 मधून 8 काढले तर 216. अशा प्रकारे हे आपण गणित सोडवलेलं आहे. लगेच आपण प्रश्न 5वा सोडवूयात. समजा आता या ठिकाणी प्रश्न दिला बेटा 5वा प्रश्न. दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10/9 आहे, तर त्या संख्या काढा. दोन संख्यांचा गुणाकार सांगितला 360 आणि त्याचं गुणोत्तर सांगितलं 10/9. मग त्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत बेटा. मग कसं करावं ते बघा बरं. याला आता समजायचं या ठिकाणी त्या संख्या x च्या समान पटीत आहेत. हे पहिल्यांदा वाक्य लिहून टाकायचं. समजा त्या दोन संख्या x च्या समान पटीत आहेत. मग x च्या समान पटीमध्ये या दोन संख्या आहेत असं म्हणल्यानंतर आपल्याला त्या संख्या कशा प्राप्त होतील बेटा? म्हणून त्या संख्या बरोबर आहे 10x, 9x. ह्या दोन संख्या प्राप्त झाल्या बेटा आणि त्यांचा गुणाकार सांगितला 360. म्हणून उदाहरणातील अटीनुसार असं लिहू शकतो आपण. उदाहरणातील अटीनुसार काय सांगितलेलं आहे बेटा? उदाहरणातील अटीनुसार हा दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे. मग दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे म्हटल्यानंतर आपण कसं लिहू शकतो याला? 10x गुणिले 9x बरोबर आहे 360. मग 10x आणि 9x चा गुणाकार किती होतो बेटा? 10 9 90. आणि इथं x आणि x चा गुणाकार x चा वर्ग होतो बेटा. हे विसरू नका. हे जर चुकलं तर आपलं गणित चुकून जाते. 90x चा वर्ग बरोबर आहे 360. असं आपणास समीकरण प्राप्त होते बेटा. म्हणून x चा वर्ग राहते इकडं बरोबर आहे 360 गुणाकाराचं 90. भागाकारामध्ये 0 0 कटला. 36 ला 9 जर भागलं तर 9 1 9 आणि 9 चौक 36 बरोबर आहे 4 हे उत्तर येते. म्हणून x चा वर्ग बरोबर आहे 4. मग x चा वर्ग 4 असेल तर या बाजूचं वर्गमूळ जर काढलं तर x वर्गाचं वर्गमूळ काय निघते? x निघते. आणि 4 चं वर्गमूळ काय निघते बेटा? 2 निघते. म्हणून x बरोबर किती आला? मग या ठिकाणी 2 आलेला आहे. म्हणून पहिली संख्या आता या दोन संख्यापैकी पहिली संख्या कोणती राहील बेटा? पहिली संख्या बरोबर 10x बरोबर 10 गुणिले 2 बरोबर आहे किती? मग 20 झाली. या ठिकाणी 20 ही पहिली संख्या प्राप्त झालेली आहे. आणि दुसरी संख्या काय होते? व दुसरी संख्या बरोबर आहे किती बेटा? 9x आहे. मग 9x म्हणजेच 9 गुणिले 2 बरोबर आहे 9 2 18.
तर या दोघांचा गुणाकार बेटा 18 नाही 180 आणि 18 नाही 180 360 अशा प्रकारे या दोन संख्यांचा गुणाकार 360 होतो. हे आपण गणित या ठिकाणी पडताळून सुद्धा बघू शकता. अशा प्रकारे मुलांनो सराव संच 4.2 मधले आपण चौथा प्रश्न या ठिकाणी सोडलेला आहे. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा मुलांनो. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.